कालाय तस्मै नमः. श्रावण मास भाग 2. चला ग बाई वारुळाला, नागोबाला पूजायाला. पृथ्वीचे नागराज, त्याची पूजा चाले आज, त्याची पूजा चाले आज. रिमझिम बरसणाऱ्या श्रावणात हे पृथ्वीचं सौंदर्य, नटलेली सृष्टी बघायला मनसोक्त आनंद मिळतो. मग तो लुटण्यासाठी नागांचा, सापांचाही जणू संचार सर्वदूर होतो. अशी आपल्या संस्कृतीची योजना आहे की त्या नागराजांचं पूजन करूया, त्यांना आपलंसं करूया. आता आपण म्हणतो सर्पमित्र सर्पमित्र सर्पमित्र. आपल्या संस्कृती आहे हो ही. आपल्या संस्कृतीतच सांगितलं आहे, प्रत्येकाचं पूजन करा, प्रत्येकाशी कृतज्ञ राहा आणि त्याला जाणून घ्या, त्याचे गुणधर्म जाणून घ्या, त्याचे जीवनशैली जाणून घ्या. म्हणजे मग आपल्याला एकमेकांचं, अगदी प्राणीमात्रांचंही सौख्य लाभू शकतं. हे सांगणारा हा नागपंचमीचा म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा दिवस. आता पंचमीच का? भगवंतानी काल या सर्पाचा जो पराभव केला तो पंचमीला केला. शरीरातील पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचप्राण अशा सगळ्यांवर नियंत्रण आणण्यास पंचमी तिथी महत्त्वाची आहे. एक लक्षात घ्या, आपले सगळे सणवार कायम तिथ्यांनी ठरतात, तारखेने नव्हे. कारण ही तिथी, त्यावेळचं वातावरण, त्यावेळचे ग्रहांच्या स्थिती हे सगळं आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर, विचारांवर परिणाम करत असतं. म्हणून ही पंचमी. आता पंचप्राण म्हणजे कोणचे? तर प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. पण हे फक्त पंचप्राण नाही आहेत, तर पंच उपप्राण देखील आहेत. ते कोणचे? तर नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. म्हणजेच नाग या उपप्राणात्मक पूजाही या दिवशी केली जाते. नाग हा उपप्राण बोलण्याच्या क्रियेत काम करतो. नाग हा उपप्राण बोलण्याच्या क्रियेत काम करतो. नागपंचमीचा दिवस हा आर्य व नाग लोकांच्या ऐक्याचा दिवस. आपल्याकडे 2 जमाती होत्या, एक नाग लोकांची आणि एक आर्य लोकांची. नाग लोकांनी आर्यांची पद्धत स्वीकारली व ते आर्यांसारखे राहू लागले, मिसळून गेले. म्हणजे यातून राष्ट्रीय एकता साधली गेली. राष्ट्र ऐक्याच्या दिवसाची आठवण म्हणून सुद्धा नागपंचमी साजरी करायची. नाग मित्र, सर्पमित्र, त्याचा सर्वात मोठा कोण? नाग. तो कोण आहे? तो शेतकऱ्यांचा मित्र आहे. कसा? तर शेतातील उंदीर खाण्याचे काम करून नाग पिकांचं रक्षण करतात. अशा नागाच्या, सर्पाच्या मित्रकार्याशी कृतज्ञ राहण्यासाठी ही नागपूजा. नागाचे, सापाचे विष असाध्य रोगांवर फार महत्त्वाचा इलाज आहे. पण ते माहीत करून, ते ज्ञान आपण मिळवायला हवं. छांदोग्य उपनिषदात सर्पविद्येचे वर्णन आहे. सर्पविद्या आपल्याला माहीत होती आणि ती वापरातही होती. आयुर्वेदात सर्पाचे विष नष्ट करणाऱ्या औषधींचे वर्णन आहे. तर अथर्ववेदात 80 ते 90 सर्पजातींचे वर्णन आहे ना. आपल्या जाती खूप, सर्पातसुद्धा 80 ते 90 जाती आहेत. या ज्ञानासाठी ही महत्त्वाची नागपूजा आहे. कुठलाही सण साजरा करताना त्यातलं ज्ञान मिळावं, त्यातले अंतरंग जाणून घ्यावे, यासाठी आपल्याला सगळे सण सांगितलेले आहे. नागजात ही दीर्घायुष्य आहे. ते वारंवार काट टाकतात.
त्वचा बदल करून ते तारुण्यावस्थेतच जगतात. सापांना आपण उगाचच घाबरतो. त्यांच्या वाटेस गेलात तरच ते डंख मारतात. परिस्थितीनुरूप बदल स्वीकारणं व आकारणं, कोणासही त्रास न देणं हे दोन्ही गुण मनुष्याने अंगीकारावेत. म्हणून हा नागपूजा प्रपंच. नागपंचमीच्या कहाणीतूनही हाच बोध होतो. प्राण्यांच्या शक्तींची जाणीव ठेवून, त्यांच्यात कोणत्या शक्ती आहेत त्याची जाणीव ठेवून त्यांचे गुण जाणणे, शक्तीच्या अंशासाठी प्रेमभाव ठेवणे, गुण अंगी बाणून एकरूपता साधणे हा पूजेतील मुख्य हेतू आहे. यामुळे भीती व त्रास कमी होतो. विश्वशक्तीशी एकरूप झालात म्हणजे द्वैतभाव संपतो. भगवंतांनी निराळ्या रूपात नागांना धारण केलं आहे. जसं शिवशंकराच्या गळ्यात नाग आहेत, तसेच गणपतीही धारण करतो त्यांना. विष्णूंनी तर शेषावरच शयन केलेलं आहे, तर आदिशक्ती दुर्गा देवीने सर्पास्त्र म्हणून ते हातात धरलेलं आहे. या नागराजांची पूजा करायची तरी कशी? याचाही विचार आमच्या ऋषीमुनींनी करून मग पूजा सांगितली आहे. आरोग्यवर्धन करणाऱ्या आघाडा, पांढरी फुलं, दुर्वा यांचा वापर, लाह्या फुटाण्यांचा नैवेद्यात अंतर्भाव केला आहे. वास्तविक नागराजाला पूजेचा विधी निषेध नसतो. त्याला अंतरीची भाषा कळते. पूजेच्या नैवेद्याला असतात पुरणाची दिंड. पुरणामुळे हरभऱ्याच्या डाळीने शरीरात जास्त झालेले पाणी शोषले जाते. उकडलेल्या पदार्थात त्याचे गुणघटक जास्त प्रमाणात जसेच्या तसे राहतात. सर्व साधनांशिवाय तवा, वेळी, सुरी, अन्य उपकरणे न वापरता स्वयंपाकाचे कौशल्य शिकता येते. नाग, साप विश्वशक्तीचे प्रतीक आहेत. विश्वशक्तीबद्दलचा कृतज्ञताभाव वाढविणारी, आरोग्य जपणारी, राष्ट्रीय ऐक्य भावना वाढवणारी नागपंचमी श्रद्धेने साजरी करूया. विश्वशक्तीशी नाते दृढ करूया. कृण्वन्तो विश्वमार्यम हे लक्षात ठेवूया.